नमस्कार. प्रथमतः इथं मंचावर उपस्थित असलेले आपले आदरणीय भाऊ राजाभाऊंना आणि बाकीचे सर्व मान्यवर, माझे सासरे, मिस्टर आणि भाभी, सर्वांचं मला इथं बोलवलं तुम्ही व्यापारी मंडळांनी, त्यांचा आभार मानते. आणि एवढा छान कार्यक्रम ठेवलात त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलात त्याबद्दलही खूप आभार मानते. आणि आता जसं भैया म्हणाले की त्यांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत, तर त्या नक्कीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण मी डोळ्यासमोर प्रभाताई झाडुके म्हणजे वहिनी साहेब यांचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्यासारखा पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या भाऊंनी जे विकासाची कामं केली आहेत त्यांच्या साथीने आणखीन त्यांच्या सपोर्टने मी आणखीन पुढे काम करणार आहे. धन्यवाद. रणधुंजा विकास रत्न राजाभाऊ राऊत, सर्व व्यापारी, रावसाहेब मनगिरे मालक, छगनभाऊ, राकेश कातेड, आसिफबाई, महेशजी बापला, महेश यादव, अमोल वायसळ अमोल वायसळ आणि सर्व भगिनी, सुना, लेकी, राऊ मालक, गवगवी देशानंतर व्यापाऱ्याकडून आणि त्यात किराणा व्यापाऱ्याकडून सत्कार होणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. कारण पुढीचा हिशोब ठेवणारी माणसं आहेत. आणि अशा चाणाक्ष लोकांकडून हा सत्कार सोहळा संपन्न झाला. व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आपल्या बार्शीची लाडकी बहीण तेजस्विनीताई कटले यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. सत्कार प्रसंगी उपस्थित असलेल्या त्याचबरोबर आदरणीय बाबा काका, नागपुडे काका, त्याचबरोबर रावसाहेब मनगिरे मालक, माजी नगराध्यक्ष बाई तांबुळी, त्याचबरोबर महेश शेठ, बाळासाहेब, महेश यादव, प्रसाद मालक, उपस्थित सर्व त्यातले कुटुंबातील सर्व सदस्य, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व उपस्थित सर्व व्यापारी बांधव, भगिनी, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहिलाच हा एक सार्वजनिक सत्कार या ठिकाणी होतोय. आणि खरोखर आज मनापासून आनंद होतोय की या निवडणुकीमध्ये तसं पाहायला गेलं तर म्हणजे पहिलं 5 वर्ष आशिफबाईंची, त्यानंतर 4 वर्ष प्रशासकाची, सगळे विरोधकांनी एवढं रान पेटवलं होतं, पाणी अमुक तमुक काय, आणि इतकी चांगली कामं होऊन सुद्धा काही थोड्या अफवा उठवण्याचा जो प्रकार बार्शीमध्ये नेहमीच चालतोय, ह्याच्यातून सुद्धा सर्व बार्शीतील सुज्ञ बंधू भगिनींनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो सुरुवातीला. आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की खऱ्या अर्थानं 1 वर्ष 1.25 वर्ष सगळे चिंतेमध्ये होते. मी पाहत होतो परिस्थिती सगळी की सगळा व्यवसाय सुद्धा कमी झालेला होता, ठप्प झालेला होता. 100%वरनं 20-25% झाला होता. बाजारामध्ये पण मी मोटरसायकलवर फिरून जायचो, पाहून आम्ही पण काही वेळेस फिरलो. तुम्हाला काही व्यापारी बांधव सुद्धा सगळेच म्हणत होते की थोड्या अडचणी निर्माण होऊ लागल्यात. कारण खरोखर शासनाचा, केंद्र सरकार, राज्य सरकार असेल किंवा सर्व गोष्टीचा पैसा जर मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये आला, शासकीय निधी जर उपलब्ध झाला, तरच खऱ्या अर्थानं बाजाराला चालना मिळत असते. ही वस्तुस्थिती ही काय कुणी नाकारून चालणार नाही. आता आसपासच्या तालुक्याला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी जायचे, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी, आणि मलाही हस्तक्षेप करता येत नव्हता, कारण मी हस्तक्षेप केला असता तर म्हणले असते बघा यांना थोडं शांत राहायचा सल्ला दिलाय, ही आणखीन काहीतरी करतात. त्याच्यामुळं ह्या निवडणुका येऊन सगळ्या जनतेचा परत आम्ही आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत आम्हाला हस्तक्षेप करणं किंवा कामामध्ये सक्रिय होणं थोडं चुकीचं ठरवत होतं. त्यामुळे तुम्ही कुणीही व्यापारी बांधवांना या ठिकाणी काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बाजार समितीत सुद्धा आलेले. आता एवढंच थोडं आम्हाला मनापासून थोडं एक दुःख होतं की थोडं काय कारणामुळं एक आमचे सहकारी, आता आशिफबाईंचा विषय असेल, आपला अमोलचा विषय असेल, आमचे पण जरा थोडी काय इथं थोड्याफार काय अडचणी कमी मतामध्ये काय, किंवा एवढी मेहनत करून सुद्धा थोडं अडचणी निर्माण झाल्या, त्याचं पण आम्हाला थोडं काही सहकारी या ठिकाणी थोडे असू दे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन नेमकं आमच्याकडनं काही त्रुटी राहिली ह्याचा सुद्धा आम्ही आत्मपरीक्षण करू. त्या ठिकाणी म्हणूनच सत्कार स्वीकारला.
आम्ही 11 आणि 6 आत्मपरीक्षण आम्ही करू. काय आमच्या थोड्या त्रुटी राहिल्या असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊ, सगळ्यांना भेटू त्या जनतेमध्ये आणि आम्ही त्या ठिकाणी काम करून ते नेमकं आम्ही त्या तुमच्या आशीर्वादाला पात्र होण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न मी असेल ताई असेल या ठिकाणी आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आहेत, दादा आहेत, पालकमंत्री आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने या तालुक्यामध्ये पुन्हा जसे पूर्वी 1 वर्षापूर्वीचे दिवस होते की दर महिन्याला काही ना काही पॅकेज बार्शीला यायचं आणि आर्थिक उलाढाल वाढायची आणि व्यापार किंवा सर्वांना रोजगार मिळायचा, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. आता कालच मला सुद्धा म्हणजे मनापासून आनंद झाला की खरोखर साहेबांचं बार्शीवरती किती प्रेम आहे, लक्ष आहे. साहेबांनी सगळी आस्थेनं चौकशी केली आणि बार्शीकरांनी जो कौल दिला त्या बार्शीकरांचं सर्व जनतेचं सुद्धा अभिनंदन त्यांनी या ठिकाणी केलं. ती मनापासून आपल्या सर्व खऱ्या अर्थानं बार्शीतील जनतेलाही भूषणावं गोष्ट की एवढ्या राज्याच्या प्रमुखांनी आपल्या बार्शीची दखल घेतली, आनंदाची बाब आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये सुद्धा विकास कामाच्या बाबतीमध्ये साहेब नक्कीच चांगली दखल घेतील. या बार्शीचा पहिलाच आपण चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. आणखीनही त्यामध्ये बरं टाकू आपलं तीर्थक्षेत्राचा विषय आहे, आपल्या पाण्याचा जो विषय आहे. आता पाण्याच्या बाबतीमध्ये उद्याच मी चाललोय साहेबांकडे, ती काय थोड्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवून लवकरात लवकर कसं आपल्याला एप्रिलच्या आत ते पाणी बार्शीला आणता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचे. आणि MIDCच्या बाबतीमध्ये सुद्धा आता हा मुद्दा जामगाव, उपळाई आणि वैराग या तिन्ही ठिकाणचा असला तरी तो आपल्या अर्थकारणाशी निगडीत आहे. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये जर शेतीचं पाणी मुबलक झालं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर ऑटोमॅटिकली आपल्या बाजारावरती त्याचा सुंदर असा परिणाम होणार आहे आणि चांगली उलाढाल वाढणार आहे. त्यामुळं सर्व स्तरावर बाजार समितीच्या बाबतीमध्ये सुद्धा गेल्या वेळेस रणवीर भैया चेअरमन होता, मालकांचं रावसाहेबांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असायचं आणि या सर्व घडामोडीचं बाबा काका सुद्धा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी सगळ्यांच्याच सहकार्यातून बाजार समितीचा उत्तम असा कारभार केला, आवकी वाढली आणि त्या ठिकाणी एकदा पैसा उपलब्ध झाला, धान्य आलं की ऑटोमॅटिकली गावात त्याचा परिणाम होतो. तुम्ही काळजी करू नका. त्या बाजार समितीला सुद्धा थोडं मलाच लक्षात आलं नाही की तिथंच थोडं स्वतःचीच बदनामी स्वतः करून घेणारा काही वर्ग त्या ठिकाणी निघाला आणि ते थोडं चुकीचं घडलं. आता तिथे पण परिस्थिती सुधारलेली आहे, सगळ्यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत, समज गैरसमज तिथले निघून गेलेले आहेत. आणखीनही व्यापारी बांधवांची हमाल, तोलार, घटक ही सगळ्यांची बैठक घेऊन एक शेतकरी मेळावा मोठा आयोजित करून कुठेही कुठला गैरसमज बाजार समितीबद्दल होणार नाही ह्याची दक्षता आपण 100% घेऊ, जेणेकरून 20-22 तालुक्यातनं माल मोठ्या प्रमाणानं येईल त्याची पण आपण काळजी घेऊ. कांद्याची सुद्धा आवक चांगली झालेली आहे, त्याचा सुद्धा पैसा आता बाजारात यायला चालू होईल. अशा रीतीनं विकास कामं, रस्ता, गटारी देवाबद्दल तर हा आहेच, परंतु खरा प्रश्न जो असतो तो आपल्या उपजीविकेचा असतो. तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यातल्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या निश्चितपणानं आम्ही सगळेजण तुमच्या आशीर्वादानं सहकार्यानं पूर्ण करू. आणि आपण सर्वांनी एवढं चांगलं सहकार्य केलं, चांगले आशीर्वाद दिले आणि ताईंना नगराध्यक्ष पदावरती विराजमान केलं, सगळी सत्ता या ठिकाणी दिली, बाजार समिती आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आली. पुढेही पंचायत समिती, जिल्हा परिषद आपल्याला आणायची आणि जो काही बॅकलॉग होता तो पूर्ण पुढच्या निवडणुकीत भरून येतं. यांची काही थोडी त्रुटी आहे ती सुद्धा एप्रिल मध्ये होऊन जाईल, काळजी करू नका. सगळ्या गोष्टी इथनं पुढे आता बार्शीचे दिवस चांगल्या पद्धतीने येतील. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये काही असं फक्त अफवाचा तालुका बनलेला आहे, विरोधक आमच्याकडनं कुठल्या चुका होणार नाहीत, आम्ही करणार पण. आता बोलण्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल, मी बोलायचं सुद्धा बंद करून टाकलं, नकोच म्हणलं. ते काय आता त्यांनी काय जरी बोलले तरी मी ऐकून ऐकल्यासारखं नकोच म्हणलं. त्यांना आम्ही तो विषयच घेत नाही, काय त्यांना बोलायचं ते बोलत बसू द्या. आम्हाला काय त्यांनी बोलल्यानंतर आमच्यावर फुलच पडतील असं आम्ही आमचं समजून फक्त विकास एक विकास एवढ्याच गोष्टीकडे आमचं लक्ष असणार आहे. आणि 100% तुम्ही कुठली काळजी करू नका, निश्चित राहा. चांगले दिवस या तालुक्याला आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करू. आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल, दिलेल्या आशीर्वादाबद्दल सर्वांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपतो.